रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. पोहाळेच्या खडकाळ डोंगरात फुलली केशर आंबाबाग. यंदा 3 टन उत्पादनाने सर्वांचे लक्ष वेधले. ज्योतिबा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पोहाळे गावातील खडकाळ चढ उतार असलेल्या आणि करवंदीच्या जाळ्या, काटेरी झाडे झुडपांनी व्यापलेल्या 4 एकर जमिनीवर आज हिरवीगार केशर आंबाबाग डोलताना दिसत आहे. निगवे दुमाला येथील हिम्मत बहादूर दिलीप सिंग चौहान सरकार यांच्या मालकीच्या या पडीक जमिनीवर नियोजनबद्ध पद्धतीने आंबा लागवड करून यंदा तब्बल 3 टन केशर आंब्याचे उत्पादन घेण्यात आले आहे. दिलीप सिंग चौहान, रणजित सिंह चौहान, संग्रामसिंह चौहान आणि सौ रितिका संग्रामसिंह चौहान यांनी 2022 मध्ये या जमिनीवर आंबाबाग उभारण्याचा निर्णय घेतला. सर्वप्रथम विहीर खोदण्यात आली. त्यानंतर जेसीबीच्या साहाय्याने खडकाळ भागात खड्डे खोदून त्यामध्ये शेणखत व माती टाकण्यात आले. 22 जुलै 2022 रोजी सांगली भागातून 1650 केशर आंब्याची रोपे आणून लागवड करण्यात आली. ठिबक सिंचनाच्या माध्यमातून नियमित पाणीपुरवठा, सेंद्रिय पद्धतीने केलेल्या संगोपनामुळे अवघ्या 4 वर्षात झाडांची उंची 8 ते 10 फूट झाली आहे. या बागेत कोणत्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा, केमिकल फवारणीचा वापर न करता केवळ शेणखत आणि मुबलक पाण्यावर झाडांची जोमदार वाढ करण्यात आली आहे. या बागेची दैनंदिन देखभाल पोहाळे येथील युवक संजय पवार करीत असून निगवे दुमाला येथील प्रमोद पाटील यांचे त्यांना मार्गदर्शन लाभत आहे. रात्रीच्या वेळी बिबट्या, तरस, कोल्हे आणि गव्यासारख्या वन्य प्राण्यांच्या परिसरात वावर असतानाही बागेचे संरक्षण आणि संवर्धन करण्यात आले आहे. 2 मे पासून या बागेतील आंबा तोडणीला सुरुवात झाली असून नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या आंब्याला ग्राहकांची मोठी पसंती मिळत आहे. कोल्हापूर, आष्टा, वाळवा, कोडोली, शिरोली, पुलाची तसेच कुशिरे, पोहाळे, पुनाळ आणि माझनाळ परिसरातील नागरिक थेट बागेत येऊन आंब्याची चव चाखून खरेदी करत आहेत. वणव्यापासून संरक्षणासाठी जाळ रेषा. डोंगराळ भागात वणव्याचा धोका लक्षात घेऊन संपूर्ण बागेभोवती जाळ रेषा तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे डोंगराळला आग लागल्यास बागेचे संरक्षण होण्यास मदत होत आहे. आंबा बागायतदार संग्रामसिंह चौहान आपल्या बागेची माहिती देताना म्हणाले की डोंगराळ, खडकाळ आणि गवताळ जमिनीवर इस्रायल पद्धतीने केशर आंबा लागवड केली असून संजय पवार आणि प्रमोद पाटील यांनी बागेची उत्कृष्ट देखभाल केली. त्यामुळे यंदा सुमारे 3 टन आंबा उत्पादन मिळाले आहे. कोणत्याही प्रकारची रासायनिक फवारणी न करता पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने हा आंबा पिकवला असून त्याची चव गोड, रसाळ आणि दर्जेदार असल्याने ग्राहक बागेत येऊन थेट खरेदी करत आहेत. विन टीव्ही मराठीसाठी ज्योतिबा येथून निवास मोठे. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.